समाज ज्याच्यासाठी वैतागलेला आहे ते प्रत्येकाच्या 10व्याला हजर आहे, आणि ज्याची गरज समाजाला आहे त्याला आयुष्य कमी आहे, सज्जनाला आयुष्य कमी आहे. बरेच वर्षे गरज तुकोबारायची 42व्या वर्षी निघून जातात. बरेच वर्षे गरज ज्ञानोबारायाची 22व्या वर्षी जगाचा निरोप घेतात. सज्जनाचं आयुष्य कमी. म्हणून अभिष्ट चिंतन सोहळे करण्याची ही पद्धत आहे. पुन्हा सांगतो, ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षी समाधी घेणार होते. तिघाई भावंडांना कळालं. मुक्ताबाई म्हणल्या, दादा एवढी नको रे घाई करू, माझ्याकरता 2 वर्षे थांब. ठीक आहे ताई. सोपान काका म्हणाले, माझ्याकरता 2 वर्षे थांबा. ठीक आहे. निवृत्तीनाथ म्हणतायत, अरे माझ्याही करता 2 वर्ष. तिन्ही भावाचे 2 वर्षे मान्य केले. पुन्हा ज्ञानोबाराय 6 वर्षे थांबले आणि 22व्या वर्षी समाधी घेतली. मी का सांगतो हे? कदाचित देगलूरकराचा तोच भाव असेल. एकत्रित येऊन पांडुरंगाला म्हणत असेल की पांडुरंगा, आमच्या आयुष्याचा एक दिवस घ्या, पण पद्मावार साहेबाला जास्त दिवस जगू द्या. याचं नाव आहे अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल. त्या निमित्ताने हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. बरोबर तुम्हाला वेळेत सोडणार आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. संसार आणि परमार्थ मध्ये 2 घटकाची गरज आहे. प्रपंचामध्ये अर्थ पाहिजे आणि परमार्थामध्ये चित्त पाहिजे. चित्त परमार्थात, वित्त प्रपंचात. नाही तर काही माणसं कीर्तनाला येतात, इथं आल्यावर चापेकरजी लक्षात येतं की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं, कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनाला आणि झटके मारतं घरच्या कुलपाला 9 वाजेपर्यंत. जवळी नाही चित्त, जवळी नाही, जवळी नाही चित्त, चित्त काय मांडी येले प्रेत. ठरा जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. थोडे आहे चित्त साई झाली. जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय, तो चला जाय बैकुंठ पला न पकडे कोय. म्हणून परमार्थामध्ये गरज आहे ती चित्ताची आणि प्रपंचात गरज आहे वित्ताची. पांडेजी, ज्याच्या जीवनामध्ये अर्थ नाही त्याच्या जीवनात अर्थच नाही. अर्थ त्याच्या जीवनात आहे ज्याच्या जीवनात अर्थ आहे. माणसाची नावं बदलवणारा पैसा आहे, हे लक्षात ठेवा. यशास्ति वित्तम स नरकुलिनः स पंडित स श्रुतिमान गुणज्ञ स एव वक्ता सच दर्शनीये सर्वे गुणान कांचनमाश्रयन्ते. धनवंता लागी धनवंता लागी सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी.
धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी माय बाप बंधू जन सर्व मानिती वचन. म्हणून धनाचा तिरस्कार केला नाही संतांनी, जरूर मिळवा, पण त्याकरता नीती सांगितली. जोडोनी उत्तम व्यवहारे, जोडोनी उत्तम शिकवली. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे. ज्या अर्थी उत्तम व्यवहार शब्द घातला त्या अर्थी दुसराही एक व्यवहार असलाच पाहिजे, नाही तर उत्तम म्हटलंच नसतं. दुसराही व्यवहार आहे, त्याला शास्त्रामध्ये अन्यायोपार्जितम द्रव्ये असा शब्द आहे. अन्यायोपार्जितम द्रव्ये दशवर्षाणि तिष्ठती प्राप्त तू एकादशे वर्षे सम्मूलंचे विनश्यती. अन्यायानं मिळवलेलं धन पांडेजी 10 वर्ष टिकतं. 11वं सुरू झालं की नाशाला सुरुवात. 10 वर्षे तर तालुका नाही जिल्हा चकित होतो. अरे आपल्याला मोटरसायकलचा टायर बदलता येत नाही 6-6 महिने, ते महिन्याला 4 चाकी बदलतं. बदलू दे बदलू दे, 10 वर्षे बदलणार आहे. 11वं झालं म्हणजे ते तुझ्याच दारात येणार आहे पीठ मागायला. अन्यायोपार्जितम द्रव्य दश. म्हणून काहीच यायला लागलं. हनुमानजी नारळातल्या पाण्यासारखं येतं, जायला लागलं कवठाच्या फळासारखं जातं. तुम्ही नारळ फोडून पहा, अर्धा तांब्या पाणी बाहेर पडतं. काय देवाची करणी, कसं नारळात पाणी. बस का तसं काही जवळ काकाचं येतं, मावशीचं येतं, सासऱ्याचं येतं, मामाचं येतं, पुन्हा मायबापाला एकटंच असतं. हे समजावून नारळातलं पाणी बरं का चापेकर. पण जायला लागलं ना कवठाच्या फळासारखं जातं. कवठाचं फळ हत्तीला खाऊ घाला, हत्ती फोडून नाही खात, तसंच गिळतो. बरं गिळे ना का सकाळी तसंच फळ बाहेर पडतं. अरे फळ तर फुटलं नाही, हत्तीला काय फायदा. अरे फायद्यावर टपलेल्या तू फळ फोडून बघ, त्याच्यात काहीच राहिलं नाही. अरे आतला गर गेला कुठं हे हत्तीलाही माहित नाही. तसं काहीच जातं कसं हे घरमालकालाही कळत नाही. असं होऊ नये म्हणून शब्द घातला. जोडून या धन उत्तम व्यवहार.
त्यालाच ब्लॅक आणि व्हाईट, पांडेजी तुमच्या भाषेत ब्लॅक आणि व्हाईट शब्द आहे. व्हाईट मनी, ब्लॅक मनी शब्द जवळजवळचे आहे. लक्ष्मी आणि पैसा समानार्थी आहे, पण जमीन आसमान इतकं अंतर आहे. जसं पुत्र मुलगा, लडका मुलगा, बेटा म्हणजे मुलगा, तिन्हीचा अर्थ मुलगाच आहे. पण बेटा, पुत्र आणि लडका तिनचे तीन अर्थ आहे. पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा, जो बंटवारे में खुश रहता है स्वामी उसको कहते हैं बेटा. बंटवारे के बाद लड़ लड़ के ज्यादा इस्टेट मांगता है पिता को, वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, हमें केवल आप चाहिए, जिंदगी भर मैं आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. पुत्र, लडका, बेटा. तसं लक्ष्मी, पैसा. सगळे सांगतो आणि वेळेत संपवतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अजून काही महाराष्ट्र वैतागला नाही मला, वन्स मोरच चालू आहे. आता 70 चालू आहे तरी 8-9 तास बोलायचं आहे, 200-300 किलोमीटर फिरायचं आहे. तसाच गाडीत बसलो, पुन्हा तसंच जाणार. तुम्ही घ्या विश्रांती हनुमानजी. लक्ष्मी आणि पैसा शब्द समानार्थी आहे. पैसा कशाला म्हणतात? रात्री 12 वाजता गाव झोपल्यावर लपत छपत मागच्या दरवाजातून आत येतो, त्याला म्हणतात पैसा. लक्ष्मी भर दुपारी 12 वाजता बँड लावून वाजत गाजत सन्मानानं पुढच्या दारातून बंगल्यात शिरते, तिचं नाव लक्ष्मी. पैसा वेगळा, लक्ष्मी वेगळी. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार जरूर मिळवा. काहीचं जसं येतं तसंच जातं. एक चोर घोड्याच्या बाजारात गेलं. ह्या सगळ्या गोष्टी नागपूरकडच्या आहेत. सध्या आम्ही नांदेड जिल्ह्यात देगलूरकडे असल्यामुळे इकडच्या लोकांनी ते लावून घेऊ नये म्हणाला. सगळ्या गोष्टी नागपूरच्या, आणि नागपूरला गेल्यावर मग इकडच्या वापरतो आम्ही. घोड्याचा मालक, चोर म्हणला काय किंमत आहे घोड्याची? 1 लाख रुपये. खोडेल तर नाही? तो म्हणला नाट लावतो कशाला, पडवून बघ. तो सज्जन होता माणूस. आण लगाम. साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. चोराच्या हातात लगाम दिला हनुमानजी. ते बसलं घोड्यावर, गेलं घोडं घेऊन. 4-5 दिवस घोडं फिरवत होतं. त्याला कुठं घरी वापरायचं होतं, त्याने मार्केटला नेऊन उभं केलं 5 दिवसांनी. याला एक सज्जन ग्राहक लागलं 12 वाजता. घोडा पसंत आहे, काय किंमत आहे? 1 लाख रुपये. फक्त विनंती आहे 4 तास विकू नका, मी घरी जातो, मुलांना पैशाची व्यवस्था करायला लावतो, सगळे पैसे घेऊन येतो, घोडा घेऊन जातो. चालेल. 4 वाजले, म्हातारा आलं नाही. पण 4:30ला याचं बारसं जेवलेलं 1.25 सेर चोर याला ग्राहक भेटलं. 4:30ला विका जागा घोडा. मग प्रदर्शनला उभा केला का? नीट बोला ना. मग कळत नाही का? दोघेही रगेलच. काय किंमत आहे? 1 लाख रुपये. एवढा स्वस्त कसा? चोरी तर नाही? हे म्हणले तुम्हाला काय चोरच दिसतात का? हे दोघेही चोरच. खोडेल तर नाही? नाट लावता का त्याला पळवून बघा. आणा लगाम. या चोरानं त्या चोराच्या हातात लगाम दिला आणि ते गेलं घेऊन घोडं. सूर्य मावळला तरी आलं नाही ते. हे म्हातारं आलं 1 लाख रुपये घेऊन, मुलांना घेऊन. अहो 4 वाजेपर्यंत येतो म्हणलं होतं, पण पैशाची जुळवाजुळव करताना उशीर झाला. हो, मुलं घरी नव्हते. पण घोडा दिसत नाही. जाऊ द्या, तुम्हाला ग्राहक लागलं असेल, तुम्ही विकला असेल, त्याला काही इलाज नाही. पण माझ्या नशिबात नसेल, तो मला पसंत पडला होता. पण का हो? काय आजोबा? शेवटी केवढ्याला विकला? जेवढ्याला आणला तेवढ्यालाच विकला. 1 पैसा नाही वर घेतला. असं होऊ नये म्हणून जोडून या धन, जोडून या धन उत्तम व्यवहार. महाराज म्हणतात जरूर मिळवा.
पण एवढ्यावर थांबले नाही. पुढचं अर्धचरण, उदास विचारे वेच करी. उदास विचारे म्हणजे दातव्यम इति यद्दानम. गीता सांगते पठ्ठ्यानं दिलं, पठ्ठ्यानं दिलं, पठ्ठ्यानं दिलं अशी भावना न ठेवता. नाहीतर पांडेजी देणगी असते 1000 रुपये. नावाचा बोर्ड लावताना फरशीचा खर्च 5000. फरशी 5000ची आणि त्याच्यावर आकडा 1000चा. याला म्हणतात दातव्यम इति यद्दानम. पठ्ठ्यानं दिलं. अरे गंगेचं पाणी गंगेला अर्पण केलं या न्यायानं देणे. आता उदास विचारे वेच करी. ते स्वामी विवेकानंदांचे गुरु परमहंस. धातूला स्पर्श झाला की चटका बसायचा असं म्हणतात त्यांचं. आणि ते अग्निहोत्री ते अग्नी पेटवला. धुनी आश्रमामध्ये धातूला हात लावला की चटका बसायचा. 3 वेळा जय श्रीकृष्ण म्हटलं की रामकृष्ण परमहंसजीला समाधी लागायची. विवेकानंदांसारखे ज्यांचे शिष्य. धुणी पेटलेली, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. समाधी लागली पण अनवधानाने हात धुनीत पडला. अग्नीनं कार्य सुरू केलं, हात जाळण्याचं, तो वास सुटला. विवेकानंदांसारखे शिष्य घाबरले. एक हात मोकळा आहे. का रे, आपले गुरुजी म्हणतात धातूचा स्पर्श झाला की चटका बसतो. एक हात अग्नीत आहे. एक चांदीचा रुपया या हातावर ठेवला. ठेवल्याबरोबर हात उलटा झाला आणि रुपया खाली पडला. एक हात अग्नी सहन करतो, एक हात धनाचा स्पर्श सहन करीत नाही. त्यांच्याकडे 1000 चांदीचे रुपये घेऊन एक श्रीमंत आला. हे तुम्हाला दान द्यायचं आहे महाराज, 1000 रुपये चांदीचे. असं का? तुळशीचं पान आण, पाणी आण, बस इथे. ओपन केलं ते पोतं होतं. त्याच्यात तुळशीचं पान, पाणी टाकलं, संकल्प सोडला, झालं. दान स्वीकारलं बरं का रे मी. आनंद झाला मला. आता माझं एक काम कर, सांगा ना, सगळे रुपये गंगेत नेऊन टाक. त्यालाच सांगितलं. मोठ्या दुःखी अंतकरणानं उचललं त्यानं पोतं. गंगेच्या काठाला गेलं सकाळी 10 वाजता. वापस आलं 5 वाजता. खरे टाकले पैसे? हो. अरे मग 10ला गेला होता, 5 वाजले. 1 मिनिटाचं काम होतं ते. महाराज खूप कष्टानं पैसे मिळवले होते. मग रुपया टाकायचो, तळ्याला जाईपर्यंत बघायचो, आणि मग दुसरा मग तिसरा, म्हणून 7 तास लागले. का रे, दान मला केलं होतं ना, मग माझे रुपये होते ना ते. तुला फक्त टाकायचं काम सांगितलं होतं. म्हणून शब्द घालावा लागला, उदास विचारे वेच करी. आता माणूस धनाविषयी उदास केव्हा होतो? 2 प्रकारच्या ज्ञानाने. असंबंध ज्ञान, मिथ्या ज्ञान. उदास शब्दासाठी हे 2 प्रकारचं ज्ञान लागतं. ते मिथ्या आहे एक, त्याचा आपला संबंध नाही, तेव्हा उदास. मधुकरीवाला आला. ते 5 वर्षाचं पोर KG1ला असेल पांडेजी. अंगणात खेळत होतं. वृंदावनाजवळ 1 रुपया पडला होता. मधुकरीवाला आला आणि त्याने आवाज दिला, मधुकरी. ती मावशी घरात होती. मुलगा खेळत होता. याचं लक्ष रुपयाकडे गेलं. हनुमानजी एक एक पाय टाकत चालला वृंदावनाकडे. मुलाने ओळखलं, KG1ला होतं ते. फार हुशार पिढी आहे आताची. बऱ्याच आजोबाचे मोबाईल नातूच दुरुस्त करून देतात. पुन्हा आजोबाला म्हणतात कळत नाही तर ठेवतं कशाला, त्याचा 7-12. त्या मुलाच्या लक्षात आला, हा मधुकरीला आलेला बुवा बिघडला, रुपया घ्यायला चालला. आता 2-3 फुटावर राहिला होता रुपया. मुलाने आवाज, मम्मी का रे बाळा, एक बाबा आला मधुकरीवाला, हा रोजच येतो, येऊ दे. अगं पण तो वृंदावनाचा रुपया पडला ना, हा तो रुपया घ्यायला चालला तो बाबा.
आई नावा दिला, नेऊ दे, संध्याकाळपासून पडला, खोटा रुपये आहे. तसाच साधू रिवत झाला. का? मिथ्या कळलं की उदास. विठ्ठल मिथ्या ज्ञान. दुसरं एक असंबंध ज्ञान. बरं का गुरुजी, त्या धनाचा आणि आमचा संबंध नाही, याला म्हणतात असंबंध. मिथ्या आणि असंबंध या दोन ज्ञानाने माणूस उदास होतो. धन जरूर मिळवा, पण शेवटच्या दिवशी त्याचा आपला काही संबंध नाही असं मनात येऊ द्या आणि उदास विचारे वेच करी. ठीक आहे महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्तम व्यवसायानं धन मिळवलं आणि उदास विचारे सत्पात्री दान केलं तर फायदा काय? उत्तमाची गती तो एक पावेल. शाबास शाबास. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती तो एक उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. उत्तम व्यवसायानं धन मिळून सत्पात्री उदास विचारे दान केलं. फायदा? उत्तमची गती तो एक पावेल, तो उत्तम गतीला प्राप्त होईल. म्हणजे काय? उत्तम भोगील जीवखाणी. स्वेदज, अंडज, जारज, उद्बीज, ज्या चार खाणी आहेत त्या ज शब्दामध्येच उत्पत्तीवाचक जे आहे, जन जायते, तिथेच अर्थ आहे. स्वेदज म्हणजे काय? स्वेद म्हणजे घाम. घामापासून जन्मते स्वेदज. उवा, लिखा, गोचिड घरी गेल्यावर लावा हिशोब. घामा त्याला म्हणून अगदी सोपं आहे, फक्त आमचं तिकडे लक्ष नाही. स्वेदज, स्वेद म्हणजे घाम. घामापासून जन्म झाला ते सगळे स्वेदज आहे. अंडज, अंड्यापासून जन्माला येतं ते अंडज. उद्बीज, जमीन फाडून बाहेर येतं, वृक्षवेली वगैरे. जारज, गाईचं वासरू, माणसाचं लेकरू, याच्यामध्ये म्हणतो. त्याचा उत्तम. अरे ज्याची अपेक्षा स्वर्गातील देवाने करावी, इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. पण याची किंमत आम्हाला अतिपरिचयामुळे कळत नाही. अतिपरिचय झाला की महत्व. अरे जावाई पाहिजे चापेकर, पण दूरचा पाहिजे आणि 2-4 वर्षानं येणारा पाहिजे, मग जावयाला किंमत. 2-4 वर्षानं जर जावाय आला तर सासू नाचायचीच राहते. घालीन लोटांगण वंदने चरण, डोळ्यानं पाहिलं जावायला. अरे जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावायला खाऊ घालते. परिस्थिती बिकट असली तरी. मोती ठेवी गहाण, राखे जावायाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गधे बराबर, जो चाहे सो लादा. मी फक्त वाचून दाखवलं रे भाऊ, भलतच नका लावून घेऊ. दूरचा जावाई, देवासारखी किंमत. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू दरवाजात उभी राहून त्यालाच काम सांगते. हे जावाया, ते तांबडी बादली भरली का नळ्यावर, माझीच आहे, आण येताना. एवढा दर्जा खाली जातो. अतिपरिचय. तसा देहाचा नामचा अतिपरिचय झाला. महत्व आम्हाला नाही.
ज्याच्या एका श्वासाची किंमत होत नाही पांडेजी. एक श्वास. 90 वर्षाचं म्हातारं गडगंज श्रीमंती, 100 एकर अर्ध्या एकरात वाडा, खाली टाकलं मुलं बाळ नाही. 85ची म्हातारी जवळ बसून कसं होईल आता? किती दिवसापासून म्हणत आली नाही माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या. म्हातारं गरम डोक्याचं होतं. अजून मेलो नाही म्हातारे, खाली टाकलेलं म्हणतात. आण गावातले लोक बनवून, प्रतिष्ठित लोक बोलवून आणले. वेळ कमी असल्यानं भरा 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 लिखाण केलं ते दत्तक पत्राचं पुतण्याच्या नावानं. बाबा इथं सही करा. बाबानं पेन टेकवला हनुमानजी सहीसाठी, बिना सहीचा मेला. माझा जाहीर प्रश्न आहे देगलूरकरांना, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? अरे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. असे 21,600 श्वास दिवसाला चालले. 21,600. त्याच्यात फरक पडतो. माणूस बसला की मिनिटाला 12 चालतात, चालायला लागला की 18 होतात, झोपलं म्हणजे 24, फुल झाल्यावर तू काय समजला हे 30 वर्ष. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24 मध्य मास मैथुन में श्वास चलत है 30, नाही तर 21,600. सर्वसाधारण प्रमाण दिलेलं आहे 15 मिनिटाला. 15 श्वास चालले एका मिनिटाला. कमी जास्त होईल तरी पण 15. 21,600 दिवसाचे, कारण 60 मिनिटाला 15 ने गुणा ना पांडेजी. 15 गुणिला 60 झाले 900 झाले ना. मग 900ला 12 ने गुणा, दिवसाचे 12 तास 10,800 होतात. 12 0 0 12 0 0 12 9 108. 10,800 दिवसाचे, 10,800 रात्रीचे, एकूण 21,600. मग आधीच सांगितलं मी 21,600 दम जात है दिन रात. 21,600 श्वास आपले 24 तासाला चालले. असे 30 दिवस महिना, 12 महिन्याचं वर्ष, 100 वर्षाचं आयुष्य. आता घरी गेल्यावर हिशोब करा. त्या नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. तो नरदेह किती किमतीचा असेल, पण अतिपरिचयामुळे त्याचं महत्व आम्हाला कळत नाही. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. हो ठीक आहे, पण तोच हा कशावरून ओळखायचा ठरलेला आहे. माणूस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, आणि बोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. सिद्धांत ठरलेला आहे, ठरलंय. जुनं गाव होतं, त्या गावाला वेस होती. एक आंधळा ग्रहस्थ होता आणि सोबत डोळ्यावाला. बहुतेक आंधळ्या माणसासोबत एक डोळ्यावाला असतो, त्याचंही 1/4 चालतं असतोच बहुतेक. वेश होते. डोळ्यावाला म्हणला थोडं 2 मिनिट थांबता का, मी भोपळे आणतो. आंधळ्याग्रस्त म्हणला भोपळे कुठं आहे रे, इथे विक्रीला आले का? नाही. मग म्हणला वेशीजवळ वेलाला 50 भोपळे आहे. आंधळ्याग्रस्त म्हणला तिथे तार कंपाऊंड आहे का रे? नाही. कुंपण आहे का? नाही. राखणवाला आहे का? नाही. कुत्र बांधून आहे का? नाही. आणू नको का, कडू आहे. कोण म्हणतंय? आंधळा माणूस डोळ्यावाल्याला. पहिल्यांदाच आली त्या गावात दोघे. डोळ्यावाला म्हणला दिसत नाही तुला, माझ्या खांद्यावर हात ठेवून चालतो दिवसभर, मला शहाणपण शिकवतो का? कडू आहे. माझ्यावर विश्वास नाही का? तुझ्यावर विश्वास ठेवू. डोळ्यावाला बरं जाण. गेला, त्यानं भोपळा तोडला, त्याचा एक तुकडा चाखून बघितला, कडू. डोळावाला चकित झाला आणि आंधळ्या बाबाच्या पाया पडला. बाबा आपण दोघंही पहिल्यांदा या गावात आलो. मी डोळावाला असून कळलं नाही, तू आंधळ असून तुला कसं कळलं भोपळे कडू आहे? अरे साधं गणित आहे. तार कंपाऊंड नाही, कुंपण नाही, कुत्र बांधून नाही, राखणवालं नाही, तरी 50 भोपळे वेशीजवळ वेलाला. लेका खाण्याच्या लायकीचे असते तर देगलूरकरांनी येलं उपटून नेले असते. अजून कोणी हात लावला नाही एकही भोपळ्या खाण्याचा. याला म्हणतात अनुमान. तसं झाड जाणी जे फुले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. मग तोच हा कशावरून ओळखायचा?
त्याच्या आचरणावरून परोपकार परोपकार परनिंदा परोपकार परोपकार कशावरून ओळखायचा? त्याच्या आचरणावरून. त्याचं आचरण परोपकारी नेने परनिंदा आणि परस्त्रिया सैदा बहिणी माया. पहिलं परोपकार. मला वाटते हा अभंग पद्मावर साहेबाला लागू आहे. ओळखायचं आपण की पूर्वजन्मी पुण्य केलेले. परोपकार. पुण्य पुण्य म्हणजे काय? पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा करणं याचं नाव पाप आहे आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. तुका म्हणे फार थोडा तरी. बरीच माणसं इथंच थांबतात. तुमच्या संतानं सांगितलं ना काय? तुका म्हणे फार थोडा. लेका फार थोड्यावर नको रे थांबू. आधी फारवर थांबणं मग अर्थ समजतो. तुका म्हणे फार जमत नाही तर नाईलाजानं शब्द तरी आहे. तरी कुठं येत असते? तरी पातेल्यात येते. ते तरी नाही, व्याकरणातली तरी नाईलाजानं येते. जेव्हा नाईलाज होतो ना तेव्हा तरी येत असते. 7 दिवस सप्ताह आमच्या गावाला या दररोज शक्य नाही. काल्याला तरी इथे तरी शब्द समजावून नाईलाज आहे. अन्नदान करा शक्य नाही महाराज. पाणी तरी. फुकाचे जीवन तरी पाजा इथे तरी आहे. दूध द्या दूध शक्य नाही महाराज. ताकाचे उपकार तरी. तरी करा
आलो दूध जयामध्ये सार, पण सार रूपी लोणी काढल्यावर जे उरतंय ते ताक तरी, अन्न नाही तर पाणी तरी, तसं फार नाही तर थोडा तरी. पहिल्यांदा फार, तुका म्हणे फार, आणि फार जमत नाही ना मग नाही लागला, थोडा तरी परोपकार. पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे, परोपकार परोपकारी गुणा. नेने परनिंदा, नेने परनिंदा, येती निंदका पासी अशेषही पापे. निंदा जरूर व्हावी, माझं जाहीर आव्हान आहे. तुमची निंदा करणारं जर कोणी नसल तर उद्या भाड्यानं आहात. घरी जागा नसेल तर अंगणात झोपडी बांधून द्या. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, 3 वाजता चहा, संध्याकाळचं जेवण, त्याची व्यवस्था ठेवा. तर फायदा काय? निंदक नेहरे रखिये, अंगन कुटी छवाये, बिना पाणी बिना साबू, निर्मल करे सुभाए. तुम्हाला स्वच्छ करायचं काम निंदक करतात. बरं, निंदकासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही, आई सुद्धा नाही. नाही तर पतिव्रते सीता, शास्त्रात गीता आणि प्रेमात माता. पण आई कमी पडते प्रेमाच्या बाबतीत निंदका पुढं. बरं का, निंदेला विष्टा म्हणतात, विष्टा. लेकरावर किती प्रेम मम्मीचं असलं तरी मम्मी बाळाच्या विष्टेला हात लावत नाही. कागदाचा चिठोरा, कवेलाचा तुकडा, नाहीतर पुठ्ठा हात नाही लावत. एवढं प्रेम बाळावर आहे तरी बाळाची विष्ठा आई हातानं काढत नाही. आणि निंदेला विष्ठा म्हणतात, ते तुमची विष्ठा जिभेनं काढतात. अजून त्यांनी तुमच्यावर किती प्रेम केलं पाहिजे. म्हणून निंदकाचे घर, निंदा जरूर झाली पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा पद्मावारजी, तुम्ही जेवढं मोठं व्हाल ना तेवढी निंदा जास्त होईल, हे लक्षात ठेवा. पण तिकडे लक्ष द्यायचं नाही. हत्ती जर रस्त्यानं चालला, 5-25 कुत्रे त्याच्यावर भुंकतात. ते 100 फुटावर जवळ येत नाही कुत्रे, कारण त्यांना माहिती आहे सामोर गेलं हत्तीनं सोंड जरी फिरवली तरी 25 कुत्र्याला समाधीच. म्हणून पार पोट दुखेपर्यंत हो 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 50 कुत्रे विनाकारण. कुत्र्यानं विनाकारण भुंकलंच पाहिजे, नाही तर त्याला कुत्र कोण म्हणत हनुमानजी. पण हत्तीचा मोठेपणा कुत्र्याच्या भुंकण्याकडे दुर्लक्षच केलं पाहिजे, तर हत्ती मोठा. हत्ती जर कुत्र्याच्या भुंकण्याकडे फिरला तर हत्तीचा दर्जा कुत्र्या एवढा झाला. म्हणून कुत्र्यानं भुंकलंच पाहिजे आणि हत्तीनं आपल्या गतीनं पुढं चाललंच पाहिजे. हाथी चलत है अपने गतमो, कुत्ता भुकतवा को भुकवा दे, तो राम सुमर जग लरवा दे. म्हणून निंदा येती निंदकापासी अशेषही पापे. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. 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 सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कही जी की, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कही जी की, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कही जी की. किसकी? सच्ची बात कबीर जी की, निंदा
निंदा मत करना किसी की, पर उपकारी नेने पर निंदा. पुन्हा आपल्या बहिणीच्या वयाच्या त्यांच्याकडे तो बहिणीच्या दृष्टीनं पाहतो, मुलीच्या वयाच्या त्यांच्याकडे मुलीच्या दृष्टीनं पाहतो, आणि आईच्या वयाच्या ज्या मावल्या त्यांच्याकडे मातेच्या दृष्टीनं पाहतो. परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, आता हे जेवढे हात वर केले ना, हे पद्मावर साहेबासाठी आहे. आपण प्रभूकडे प्रार्थना करतोय साहेबांच्यासाठी. एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, चापेकर भजनाच्या. एक थांबा, मी म्हणतो तसं एक असं, हा एक ताला, एक शाबास, एक हा एक. एवढं घे भाऊ. वा धन्यवाद. थांबा, पुन्हा एकदा प्रयत्न करू दे. जमलं नाही ते, घाई घाई केली शेवटी. हात वर करा, थोडं राहिला आता. थोडं विठोबा रखमाईची साथ द्या. मी म्हणेल तेव्हा टाळ सुद्धा बंद करायची, म्हणेल तेव्हा. विठोबा रखुमाई, एक टाळी हात वर, एक एक जरा ताकद लावा. एक हा जमलं जमलं. चल द्या आपला हा. राहिले. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. अहो पण ते उत्तम व्यवहारानं धन मिळवा म्हणजे नेमकं काय? तुम्ही करता काय? आम्ही शेती करतो ना महाराज, शेतकरी आहो. शेती करता का? मग हे पा, शेतकऱ्याच्या दृष्टीनं बीज भूमी नांगरू आणि या भांडवलाचा आधारू. बियाणं, जमीन, नांगर याच्या आधारे मिळणारं धन म्हणजे उत्तम व्यवहारानं मिळवलेलं धन. हे जुनं झालं महाराज. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता काय झालं? आता खालचं गेलं वर, वरचं आलं खाली. आता उत्तम नोकरी झाली, व्यापार बरोबर आहे मध्येच, शेती खाली आली. उत्तम नोकरी. पांडेजी 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा आणि एकुलता एक मुलगा, लग्न होईना. पार्ट्याच्या पार्ट्या यायच्या, दाबून गुलाबजाम खायच्या, निघून जायच्या. वैतागून गेला बाप. 100 एकराचा मालक, मुलगा एकुलता एक, देखना गोरा गोमटा. एकदा विचारून घेतलं, किती पाहुणे येणार आहे? 25. वाड्यापुढं 25 बादल्या पाण्यानं भरलेल्या, 25 पाट, 25 पोरं टावेल घेऊन. स्वागतात कमी पडता कामा नये. आले पाहुणे, पाटावर उभे केले, त्यांचे पाय धुतले. नंतर मग लोणाला टेकून बसले. मग बटाटा वडा, इडली सांबार, कांदा पोहे, दुपारचं जेवण. पाहुणे असे वसतात. सर्व झाल्यावर पानाचे विडे खाताना विचारलं, मुलगा काय करतो? मी म्हणतो, आल्या आल्या काही अडचण होती का विचारायची. बापानं लग्न जुळलं पाहिजे म्हणजे एका वाक्यात दिलं सांगून. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक.
अहो ते झालं, पण मुलगा काय करतो? अहो 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढा आणि एकुलता एक. मराठी कळते का तुम्हाला? मुलगा काय करतो? काय करतो म्हणजे शेती करतो. शेती करतो का? ठीक आहे, आमच्यातला एक महत्वाचा व्यक्ती यायचा राहिला, इकडून गेल्यावर तुम्हाला मोबाईल करतो. समजा हे गुलाबजाम खाऊन चालले फुकट, पार्ट्या गेल्या, लग्न जुळेना. एक दिवस बाप सोसायटी होती, वडील आले, पतसंस्था होती. साहेब आपण दोघंच आहोत, माझ्या मुलाला नोकरी लावा. नोकरी जागा शिल्लक नाही पाटील. कोणती चालेल? कोणतीच नाही, वॉचमॅनची चालेल. अहो वॉचमॅन हे पहा साहेब, माझ्या मुलाचा पगार सुद्धा मी देतो. साहेब तो उभा झाला. पगारही देता म्हणता तर नोकरीची गरज काय? लग्नच होत नाही हो. मग उद्यापासून सांगता येईल ना, पठ्ठ्याचा मुलगा वॉचमॅन आहे, उत्तम नोकरी. आणि तुम्ही सांगता बियाणं जमीन नांगर याच्या भांडवलाच्या आधारे मिळणारं धन. अहो तेवढ्यात भागतं काय महाराज? पूर्वीच झालं. मग काही जोडधंदा सांगा ना. भूत दया गाई शाबास. पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया पशुचे पालन, भूत दया पशुचे भूतदया गायी पशुचे पालन, ताणेल्या जीवन वणा माझी. जोडधंदा संताचे अभंग आहे. भूतदया गायी, कुक्कुट पालन नाही. कुक्कुट पालन हे मायबाप सरकारने सांगितलं, संत. गायी पशुचे पालन, घराची व्याख्या काय आहे महाराज? घर में माई, गोठे में गाई और खेत में भाई, उसकी क्या देखना कमाई. या 3 गोष्टी पाहिजे घरात. घर में माई, एकमेकाचं एकमेकावर प्रेम पाहिजे. दुसरा अर्थ आहे आई पाहिजे. गोठ्यामध्ये गायी पाहिजे. आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना हे गुण ज्याच्यात ते दूध प्यायला मिळतं. शेतीला बैल मिळतो, खत मिळतं. आणि शेती भावाभावानी राबून केली पाहिजे. उसकी क्या देखना कमाई. याच्या उलट घर में साला, खेत में नाला, गोटे में हेला, उसका कभी न होगा भला. भूतदया गायी पशु. ग्रहस्थाने करावे गोरक्षण, चाराव्या जेथे तृण आणि जीवन. स्वापदादी संकट आलिया, जाणवे चुणी प्राण रक्षाव्या. भूतदया गायी पशुचे पालन,
ताणेल्या जीवन वना माझी. क्षुदेल्यासी अन्न आणि ताणेल्या जीवन. पुण्याशी कारण येतुलेची पुण्याशी शुद्धलासी अन्न ताणेल्या जीवन पुण्यासी कारण येतुलेची पुण्यासी कारण शुदेल्यासी अन्न ताणेल्या जीवन पुण्यासी कारण इतुलेची. बुद्ध या गायी पशुचे पालन ताणेल्या जीवन वना माझी उत्तमची गती तो एक पावेल. तुकाराम महाराज म्हणतात मी जेवढं आतापर्यंत सांगितलं ना बस याला म्हणतात गृहस्थाश्रम. तुका म्हणे आश्रमाचे फळ. शाबास शाबास. तुका म्हणे आश्रमाचे फळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर
थांबा 1-2-3 मिनिटाचा कार्यक्रम आहे. विठ्ठल जय विठ्ठल होईल. आमचे टाळकरी खाली बसतील. इथे साहेबांचा सत्कार होईल. केक कापण्यात येईल. तुमच्यापेक्षा मला घाई जास्त आहे. मी 1 वाजता स्टेजवर बसलोय, तिथे 3 तास कथा करून तसाच गाडीत बसलो, पुन्हा इथे तसाच बसलो, तुमचा चहा सुद्धा घेतला नाही. मला आता जायला पुन्हा 3 तास आहे. तुम्ही आता जाऊन झोपताय. महत्वाचा कार्यक्रम ज्यांच्या संबंधाने आपण थोडं 5 मिनिट थांबा. केक कापल्यानंतर साहेबांचा सत्कार आणि केक नंतर मग जायचा. विठ्ठल जय जय विठ्ठल. समाधान तुमचे देखील चरणात उठावेसे म्हणे नाही नारायण उठावेसे म्हणे नाही नारायण चक्र पाणी वाढत्या काळा दिवस पाहाव सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा प्रेमारती गोविंदा देव वाळती धन्य धन्य देव जय करते. माझी आज जन्मशताब्दीचा वारकरी